तर आता मला बघा शेक बनवायचे. शेक म्हणजे आपले काहीतरी असा टाईमपास आपला चाललाय. तर दूध घेतलंय इथं. तर 2 गोष्टीच्या पुड्या आहेत ही बिस्किटचा पुडा आहे. तर बिस्किट बाजूला काढून ठेवली ती. हे आणि चोकोस हे पण आहे. तर भरपूर असं काय काय आणलंय मुलांनी. तर ह्याचं आता करून दे म्हणून सांगितलंय. तर म्हटलं आता चला देवावर आपल्याला एक व्हिडिओ तर मिळतोय. तर ही 2 सिपप आहेत त्या. दूध घेतलं ग्लास पाव लिटर दूध असेल बघा. आणि इथं खजूर आहे इकडं खजूर आणि ही बिस्किट मस्तपैकी. तर आता बारीक करून घेणार आहे. तर दूध थोडंसं ओतून घेते याच्यात निम्मच आता दूध मला ओतून घ्यायचं आहे. तर दूध ओतून घे. तर पहिल्यांदा आता डायरेक्ट दूध नाही ओतून घ्यायचं. तर पहिल्यांदा आता हे आता सगळं बारीक करून घ्यायचं पहिल्यांदा. नाहीतर दूध ओतलं की हाय असं सगळं अख्खच राहणार. तर आता बारीक करून घेते मिक्सरला. वाव मस्तच किती छान असा कलर आला या काळा काळा. पण मला असला कलर काही आवडत नाही. सगळं त्यात म्हणजे असले मिठाई बिठाई सगळं हे असं मुलांना लय आवडतं. मला नाही आवडत हे. पण आता करून द्यायला सांगितलं तर देते. चला मुलांच्यासाठी काही पण. तर आता या बुस्टच्या पुड्या पण आता 2 पुड्या येत्या टाकून घेते आता बुस्ट आता मिक्स करून घेते. नंतर मग ही सिपप आहे ते फोडून घेते. तर आता मी ही सिपप आहे ती एक टाकलेली आणि एक ठेवलेली अशी बाजूला. त्यातला चोकोस पण निम्मा घेतलेला आहे आणि निम्मा असा ठेवलेला आहे. बिस्किटे पण तशीच केली ती. तर आता मला दूध वाटायचंय. दूध आता अर्धा ग्लास आता ओतून घेते आता. तर आता किती छान असा कलर आलाय मस्तपैकी. तर आता काढून घेते आता. तर या सर्वांनी प्यायला मस्तपैकी. कोणाकोणाला आवडतं. मला जर नाही बघून आवडत पण आमच्या मुलांना लय आवडतं ह्यो कलर. तर आता काय करायचं दूध आता ओतून घेतलंय आता. तर आता ही शिल्लक आहे बाकीचं राहिलेलं. निम्म दूध आहे ठेवलेलं मी बाकीचं. तर हे ह्याच्यात ठेवायचं वतायचं आणि बारीक करून घ्यायचं म्हणजे सगळं मिक्स मध्ये होऊन जातं. तर आता बघा किती छान असा कलर आलाय. तर आता बघा किती मस्त शेक झालेले आणि वरून मी चोकोस पण टाकलेला आहे. तर कलर पण किती छान आहे बघा. चला तर मग बाय असंच टाइमपासला आपलं काहीतरी करून बघा. काय आपलं कमी साहित्यात काय घरात आपल्या साहित्य असते त्याच्यात करायचं काही हेच मला टाकायचंय म्हणून तेच टाकत बसायचं नाही. नसलं तरी चालतंय. तर दूध आणि नुसतं बुस्टचं केलं तरी चालतंय या. छान अशी आयडिया. कुठलं बिस्किट नसलं तरी चोकोस नसलं तरी नुसतं दूध आणि बुस्ट त्याचं केलं तरी चालतंय. पण मी खजूर, बुस्ट, दूध आणि हे बिस्किट टाकलेलं आहे. त्याच्यामुळे हे असा कलर आलेला आहे. तर बुस्ट नुसतं टाकलं आणि नुसत्या दुधापासून बनवलं तर खूपच छान आणि टेस्टी लागतं. तर मुलं लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीनं अशी खाते ती. चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करत जावा आणि असंच नवीन नवीन रोज तुम्हाला व्हिडिओ येत जातील. तर त्याला सर्वांनी सबस्क्राईब करा. काय यार. चला तर मग बाय. कोणाकोणाला आवडला हा व्हिडिओ त्याने कमेंटमध्ये सांगा. मस्तच मला तर खूप आवडला आणि नवीन आयडिया या काहीतरी असं शिकण्यासारखं आणि दिसायला पण खूप छान